पारत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्राय डेच्या दिवशी पोलिसांची मोठी कारवाई. वालसांगवी येथे 3 ठिकाणी दाडी टाकून 54,900 रुपयांची देशी दारू जप्त. पोलीस स्टेशन पारत. ड्राय डेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीवर कडक नजर ठेवली जात असतानाच पारत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वालसांगवी तालुका भोकरदन येथे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 3 वेगवेगळ्या ठिकाणी धाडी रेड टाकल्या. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण 54,900 रुपये किमतीचा सखो संत्रा देशी दारूच्या 1,098 बाटल्या जप्त केल्या असून 3 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. पारत पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना वालसांगवी येथे बेकायदेशीर दारूची साठवणूक आणि विक्री सुरू असल्याची पक्की खबर मिळाली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून 3 ठिकाणी एकाच वेळी कारवाई केली. पारत पोलीस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. आरोपी मिळाला माल. दिगंबर नारायण सुरडकर वय वर्ष 58 राहणार वालसांगवी. जप्त मुद्देमाल सखो संत्रा देशी 90 मिलीच्या 360 बाटल्या, किंमत 18,000 रुपये. आरोपी नंबर 2 तुकाराम हरी वाघ वय वर्ष 40 राहणार वालसांगवी यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल सखो संत्रा देशी दारू 90 मिलीच्या 330 बाटल्या, किंमत 16,500. आरोपी नंबर 3 रमेश साळुबा वाहक वय वर्ष 38 राहणार वालसांगवी यांच्याकडून जप्त मुद्देमाल सखो संत्रा देशी दारू 90 मिलीच्या 408 बाटल्या, किंमत 20,400. सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, विभागीय पोलीस अधिकारी अंबड, सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष माने, नेमाने, सिनकर, पाटील, जाधव यांनी कामगिरी फत्ते केली. आपण पाहत आहात लोकतुफान डिजिटल न्यूज नेटवर्क. वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल, जालना.